आपली देव किती प्रभावशाली आहेत, आपली संत किती प्रभावशाली आहेत, आपल्या परंपरा किती प्रभावशाली आहेत, आपला हा हिंदू धर्म सनातन संस्कृती किती प्रभावशाली, एका उदाहरणात तुम्हाला सगळं काही कळेल. 1800 पूर्वीचा काळ होता. पाहता श्रीमुख गोविंदाचे. तुम्हा गंध लावणाऱ्यांनी देव पाहिल्यावर दुःख सुख प्राप्त होईल, काही नवलाची गोष्ट नाही. गंध न लावणाऱ्यांना सुद्धा सुख प्राप्त झालं. ही आपल्या देवातली पावर आहे शिवाजीराव. 1800 पूर्वीचा काळ एक मुघल राजा होता. मुघल म्हणजे मुस्लिमच आला. मुघल राजा, प्रचंड श्रीमंत राजा त्या प्रांतातला. त्या मुघल राजाला अजून एक प्रांत भेटल्याच्या नंतर त्या प्रांतावर त्याने त्याची पत्नी राणी केली. म्हणजे पती पत्नीला 2 प्रांत भेटले, नवराई राजा आणि पत्नी राजा. तिचं नाव होतं चांद बीबी. 1800 पूर्वीचा काळ आहे. ती चांद बीबी नावाची महाराणी एकदा काही भ्रमण करण्याकरता फिरण्याकरता निघाली. ती तिचा परिसर पाहत होती, बघत होती. तिला बसायला शिवाजीराव हत्ती होता. 400-200 लोकांची फौज होती. त्या हत्तीवर सोन्याची अंबारी होती आणि त्याच्यात बसून ती फिरायची. मुघलांची राणी, नाव आहे चांद बीबी. फिरत असताना तिचा ते फौज फाटा एका ठिकाणी थांबला. दुपारची जेवण आहे, तिचं शिबिर दिलेलं आहे. ती आता राणी म्हणल्यावर तिला काय अडचण असं, त्या काळातली मुघलांची राणी. पुन्हा ताफा थांबलेला आहे. तिचं दुपारचं जेवण झालं त्या राणीचं, आणि बाहेर कपड्याचीच पडवी केलेली होती. त्या पडवीत तिचं सिंहासन टाकलं आणि त्या सिंहासनावर बसली होती. तेवढ्या अवकाशात बारीकसा रस्ता होता आणि त्या रस्त्याने कापडी चाललेली होती. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण म्हणत अशी कापडी चालली होती. कापडी आणि वारकरी याच्यातला फरक आहे. आळंदी, पंढरी, देहू, पैठण, मेहून, गोरोबा काकांचं तेर आणि नरशी इथली वारी करते हे वारकरी. आणि फक्त चारीधामलाच जाते हे कापडी. वारकरी कुठेही जाऊ शकतो, कापडी इकडे येत नाही. ते जरा गणलं असते, आणि ते गणलं कोण्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून फुटत नाहीत. ते फोडायला वरीचे दक्षिणेचा राजा विठाला विठाला. कापडी चाललेले आहेत. कापड्यांना वाईट म्हणतो असं नाही. रस्ते एकच 2 आहेत, ठिकाणी एकच आहे, पण जरा कठीण मार्गाने जाणारी लोक असतात आणि मग पदरात दगड पडल्यावर ठणठण बोंबलणारी लोक असतात. चालले ते वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय की त्या संप्रदायामध्ये कठाळ्याची गरज नाही. बाकीच्या संप्रदायात कठाळ्याची सही लागती. कठाळ्या कळाला ना वकील साहेब, मोरक्या, त्याची साक्षरी शिक्कामोर्तब असल्याशिवाय त्या संप्रदायात पडता येत नाही. या संप्रदायात कोण्याही कठाळ्याची गरजच नाही. पंढरपूरला जायचं, 10-5 रुपयाची माळ घ्यायची, चंद्रभागेचं स्नान करायचं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं, विटेवरच्या मालकाच्या पायावर ठेवायची, विटेवरच्या मालकिनीच्या पायावर ठेवायची, आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर वकील साहेब गळ्यात घालायची. झाला वारकरी. कोण्याही कठाळ्याची गरज नाही, 1 पैशाची गरज नाही. मला अमक्यानं सांगायचंच नाही, मी स्वतः घातली, फक्त अनुकरण करायचं. इतका पवित्र संप्रदाय. आणि त्या महाराणीने विचारलं, मुघलांच्या राणीनं चांदबीबीने विचारलं, हे कोण काफिर जा रहे? तिची भाषा कर्मनो गहनोगती. उत्तर भारतातल्या बऱ्यापैकी मुस्लिम राजांना प्रधान हिंदूचे होते. मला असं वाटतं डोके गंध लावणाऱ्याला चांगले होते पहिल्यापासून. 1800 कालापासून गंध लावणाऱ्या लोकांना डोके चांगले होते. बाकीच्यांना टोप्या घालायपुरतेच असावे असं माझं मत आहे. विठाला इकडे एकदा माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे आणि संत शिरोमणी नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला गेले, त्या प्रांतातला राजा सुद्धा मुघल होता आणि त्यांचा प्रधान चारुकीर्ती होता. काय नाव गोड होतं पान. त्या प्रधानाचं शिवाजीराव नाव होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. माझ्या वाचनामध्ये 9 मुघल राजांना प्रधान हिंदूचे होते. 9ला 9 हिंदूचे प्रधान होते. म्हणजे डोकेच प्रधानपद काय सामान्य असतं का काय? पूर्ण कारभार ज्याच्या डोक्यानं चालतोय त्याला प्रधान म्हणत असतात, आणि ते हिंदूचेच होते. विठाल स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. विठाला आणि तो प्रधान हिंदूच आहे. प्रधानजी बोली राणी साहिबा, कौन जा रहे? ये तो वृंदावन रास्ता जाता है, बोले कोई हिंदू के भक्त है, दर्शन के वास्ते जाते. कौन सा भगवान है? वहां कृष्ण कन्हैया है. कैसा है? छैल छबेला है. काय प्रधान हुशार होते, छैल छबेला है बोले.
बोले छैल छबेला, वहां जाने के बाद क्या मिलता? सुकून मिलता. ते त्यांच्या भाषेत सांगत होते, रस्त्याच्या भाषेत सुकून मिलता. बोले ऐसा है, चलता है नहीं. बोले पत्थर का है. क्या बातें करते प्रधान जी, पत्थर का कोई भगवान होता है? और पत्थर की प्रतिमा देखने के बाद कोई सुकून मिलता है? रानी साहिबा माफ करिए, एक बार देखने के बाद ये वृंदावन के भगवान वश कर लेते, अपने कर लेते. ती राणी म्हणली, प्रधानजी मला नव्हतं वाटत तुम्ही मूर्ख असतान, मला नव्हतं वाटत तुम्ही मूर्ख असाल, पण आज कळलं तुमच्यात पण थोडासा मूर्खपणा आहे. तुमची जीभ आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही राणी आहात, बोलू शकता तुम्ही, पण माझ्यात एका तिळा इतका सुद्धा मूर्खपणा नाही, निदान हे सांगण्यापुरता तरी. वो भगवान छैल छबेला है, वश कर लेता है, अपना कर लेता है. मैं देखू मत देखी राणी साहेबा, का पाहू नको? कारण तुम्ही एका राजाची पत्नी आहात आणि तुम्ही इस्लाम धर्माचे राजे आहात. तुमच्या धर्मामध्ये हिंदूच्या देवता आवडत नाहीत आणि तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर जर तुम्हाला त्या देवतेनं वश केलं तर तुम्ही पतीकडे जाणार नाहीत. बाकीचं कसं? इतका हुकाचा आकडा टाकला, ते हुक तुटतच नाही, असला आकडा टाकलाय. राणी म्हणली, खरंच पागल झालं काय प्रधान? सुखाचे ती सुख सांगतोय, या भगवंताचं मुख बघितलं की सुख प्राप्त होते, सुख प्राप्त होते. हे डोकं खराब झालं. गुमस्ते प्यादा मंत्री महामंत्री सुमंत्री आवाज दिला, घुमावता था वृंदावन की तरफ. पाट 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 शिबिर रावट्या गिवट्या काढल्या, उंठावर सगळं साहित्य टाकलं, हत्तीची अंबारी ताईट केली, बाई वरी बसल्या, शिंग फुकल्या गेलं आणि ताफा वृंदावनकडे निघाला. रस्त्यात एकदा पाणी पिण्याकरता ताफा थांबला आणि भारतीय संस्कृतीतल्या पवित्र हिंदू प्रधानाने एकदा मानाचा मुद्रा केला. राणी साहिबा सुनिये मत जाइए, मुजरा केला, जाऊ नका, वो बहुत छैल छबेला है, अपना कर लेता है, वश कर लेता है, जाइए मत राणी साहिबा. बाई म्हणली, आता तर मुद्दाम जाणार. आणि वृंदावनाच्या शिवारात आल्याच्या नंतर गुडघे टेकून शिवाजीराव मुजरा केला, राणी साहेबा अखीर बार बोलता हो, जाइए मत, मत जाइए. आणि तितक्यात नवऱ्याचं पत्र आलं. भिंतीला कान असतात असं तुम्ही एक म्हण ऐकले ना, हळून बोला, हळून बोला, भिंतीला कान असतात. लगेच चर्चा सांगितली, बायको वृंदावनला चालली. राणी साहेबा वृंदावनला चालल्यात, बादशाहने पत्र पाठवलं, बेगम येते मला ती भाषा, लय चांगली येते, मेमरी कार्ड लय फास्ट दिलं देवाने. एकदा वाचिलं, 6 बाऱ्या वाचिलं की पान फाडून टाकतो. शिव्या 450 पाठ आता. काय फायदा आहे का त्या शिव्या पाठ करून? खरंच मी कलेक्टर एका चपक्यात खऱ्याच शिपत झालो असतो. नाही नाही, विठाला विठाला गोड दिलं मेमरी कार्ड परमेश्वरानं, गोड दिलं. जाइए मत. मालकाचं पत्र आलं, तुम्ही चाललात? हो. मला सुद्धा अशी पुसटशी कल्पना मिळालेली, वृंदावनच्या भगवंताला, हरीला, गोविंदाला, कृष्ण कन्हैयाला, भगवान विष्णूला पाहिल्याच्या नंतर तो आपलं करून घेतो आणि सुखाचा वर्षाव करतो. तुम्ही जर तिथे गेलात तर त्याच्या झालात तर माझं कसं? तुम्हाला पहिल्याच 19 आता बाई हुशार होती. तुम्हाला पहिल्या किती आता? 19 आता. मी नसलं तर ठीक आहे. डबल पत्र आलं, तुझं कसं? काय लिहिलं असेल पत्रावर? मैं तो जोगन बन के रहूंगी, मैं तो जोगन बन के रहूंगी, उस भगवान की भिकारीन बन के रहेंगे. म्हणून वारकरी संप्रदाय तिच्या अगोदर 450 वर्षापूर्वी हा शब्द, होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हे नंतर झाला काळ. मैं तो जोगन बन के रहूंगी बोले. ठीक. त्या मुघलांचा पर्याय संपला
आणि ती मुघलांची राणी चांदबीबी नावाची व्यक्ती वृंदावन मध्ये प्रवेश केला. महाराणी त्या प्रांतातली म्हणून तिच्या हत्तीला पायघड्या टाकल्या. मी नेहमी सांगत असतो तरुणांना, पैसे कमवा, पैसे कमवा. शिवाजीराव या जगामध्ये मान सन्मान प्राप्त होत असेल तर अर्थानं प्राप्त होतो. याच्याकरता आपली लेकर पैशावाली होणे गरजेची आहे. पैसे कमवा, पैसे कमवा. मी जरा आडमुठ माणूस आहे. आता जरी एखाद्याच्या विहिरीला पाणी असेल आणि त्याचं धन वाळत असेल, मोटर लाईट असेल, मोटर बंद करून जर कीर्तनात बसला असेल तर एक नंबरचा हरामखोर. मनातून सांगतोय. तुम्ही माना न माना, कीर्तन घ्या नका घेऊ, मी काही मागे लागे नाही. पण काम सोडून भजन करणारा मूर्ख आहे. काम झाल्याच्या नंतर भजन करतो तो संप्रदायात मान्य. कामामध्ये काम जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. शेतकऱ्यांच्या लेकरांनी काम बंद करून कुठं पळायचं नाही. महाराजाचं पोरग पळाला असेल जाऊ द्या, त्याच्या बापान हाऊत भरून ठेवलाय. राजकारण्याचं पळाला असेल जाऊ द्या, पिव भरून ठेवलाय. व्यापाऱ्याचं गेलं असेल जाऊ द्या ना, पहिल्यात लादण्या भरून ठेवल्यात. तुमच्याकडे कशाच्या लादण्या येतात? तुम्ही काम बंद करून कुठेही पळायचं नाही. अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे. अष्टादश संतांपैकी संत सावता महाराजांचा सिद्धांत आहे, मी धरणी मातेतून प्राप्त झालेल्या पोटाच्या व्यथा किंवा शुद्धा निवारण हितार्थायाम या अवस्थेसाठी प्राप्त झालेलं द्रव्य धन मी त्यालाच देव मानतोय. कांद्याला पण विठ्ठल मानले. वा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. निष्ठा असेल कल्पना करा. कांद्याला विठ्ठल म्हणावं, मुळ्याला विठ्ठल म्हणावं, भाजीला विठ्ठल म्हणावं, उसाला विठ्ठल म्हणावं, ज्वारीला विठ्ठल म्हणावं, गव्हाला विठ्ठल म्हणावं. काय पुरुषार्थ आहे लक्षात घ्या. शिवाजीराव का नाही म्हणावं? कालच्या युद्धाचं प्रकरण जर लांबलं असतं तर गॅस लोकायला पुरत होते का? आणि सरपण कुठून आणायचं होतं? ठीक आहे, तुम्ही हिंगोलीचं इथं राहायला आले असते. ज्यानं मुळातच 4 कोटीचं घर हिंगोलीत बांधले त्यानं कशावर चूल पेटिली असती? बरं पलंगाव पेटीन, पण पलंग फुकीन का? सरपण कसं जाईन वकील साहेब मला सांगा ना तुम्ही. काय निष्ठा असेल वारकरी संप्रदायातल्या लोकांची, काय जिज्ञासा, काय दूरदृष्टी असेल. महाराज, आपण जे जनतेच्या उपयोगाकरता पिकवतो हाच विठ्ठल आहे, हाच देव आहे, हेच सगळं आहे. आता एखाद्या महाराजाला वाटत असेल आज आमदार साहेब कीर्तनात पाहिजेच होते, मी फोटो काढीन, सेल्फी ठेवीन, हप्ताभर टाकीन. ठीक आहे, आनंद वाटेल तुला. पण आमदार साहेब मुंबईला जाऊन जर एखादं तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी काम जर पास करून आणलं असेल तर आमदार साहेबाला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्यात प्राप्त होते. कीर्तन ऐकण्यात पुण्य नाही वकील साहेब. जनतेच्या उद्धाराकरता, जनतेच्या गरजा पूर्ण करण्याकरता जर ते एखाद्या ठिकाणी गेले असतील आणि तिथून एखादं काम जर शिवाजीराव आणलं असेल तर लाखो वाऱ्या पंढरपूरला पायी केल्याचं पुण्य प्राप्त होते. ज्याला त्याला ज्या त्या कामाकरता देवाने पाठवले. तरुणांनी काम करा. मुघलांची राणी आहे त्या काळामध्ये 70% लोक गरीब असतील की ज्यांना बूट भेटत नसेल. 70% त्यांच्या पायात रबलाचा बूट भेटत नसेल. तिच्या हत्तीला पाय घड्या होत्या आणि त्या का अशा चटाया का रेशमाच्या पडदाने. कारण काय? अर्थ धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे, किंमत आहे पैशाला, किंमत आहे. पैसा तेरे. मला असं वाटतंय महाराजायला भजन्यांना पक्वाद्याला जसे पाकिट आवडत येत ना तसे यायला सुद्धा पाकिट कमवा आपण सांगायला पाहिजे. आपण सुद्धा सांगायला पाहिजे. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे भाऊ येत. याच्या पुढच्या वर्गातलं सांगू का? नवऱ्यानं पैसे कमील्यावर बायको नंदीबाईला आणि झुलती नवऱ्याच्या पुढे. कांता लवे बहुमाने सरपंच. हो, सदा शृंगार भूषणेन कांता लवे बहुमाने. कमीनारा नवरा नसला की ठण ठण बोंबलती. काय देवा झोपला होतास, मला याच्या गळ्यात बांधलंस. याच्याही पलीकडच्या वर्गातलं धनवंत पुरुषाशी
स्त्री लवथव करी कैशी, मग म्हणू आपण विठाला म्हणून तरुणांनी काम करा, शिका, मोठे व्हा. ज्या त्या क्षेत्रात जाता येईल, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रातला राजा बना आणि आपला संसाराचे पोशिंदे कुटुंब प्रमुख व्हा आणि समाजामध्ये मानानं सन्मानानं छाती उंच करून, मान उंच करून, बाहू उंच करून प्रसन्नपणाने आहे त्या नाकाचा शेंडा लांबून चलत राहा. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला. बा चांद बीबी नावाची मुस्लिम समाजाची मुघलांची राणी आहे, प्रांतीय राणी आहे. तिच्या हत्तीला पायगड्या टाकल्या. कोण टाकायला होतं माहितीये? गांधावाली. वृंदावन मध्ये कोण होतं? पायघड्या टाकल्या. महाराज आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं, मुघलांची राणी आहे आणि हिंदू देवतेकडे का आली? दुःखाची निवृत्ती सांगतोय. स्वागत केलं वृंदावन मध्ये आणि वृंदावन मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर हत्तीवरनं खाली उतरली आणि खाली उतरल्याच्या नंतर सगळं फौज फाटाला सांगितलं, आता तुम्ही आमच्या मालकाकडे जा, मला काही परत यायचं नाही. पण प्रधान म्हणला, राणी साहेबा एक बार देखो तो भला, इतक्या लवकर कशाला काढून? तुम्हाला जर नाही आकर्षित केलं तर मग सैन्य लागल ना, तोपर्यंत ठेवा. द्वारकेत वृंदावनच्या बाहेर फौज फाटा ठेवला, आतमध्ये प्रवेश केला. पुजाऱ्यानं सांगितलं, राणी साहेबा तुम्हाला या मंदिरात येण्यासाठी काही आचारसंहिता आहेत, काही नियम आहेत. काय नियम? पोशाख हा घालावा लागेल. मग पोशाख कोणाचा स्वीकारला? 12,000 एकर जमीन एका राजाला, आणि त्या राजाची पोरगी मीराबाई. मीराबाईचा पोशाख आणला, मेवाडच्या राजाची कन्या मीराबाईचा. यमुनेचं स्नान केलं, गळ्यामध्ये तुळशीची कंठी घातली आणि मीराबाईचा पोशाख घालून मुघलांची चांद बीबी नावाची राणी दर्शना करता निघाली. भगवंताला पाहिलं, हालतच नव्हती, तिथंच थांबली. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस बसून राहिली. सगळ्यांना सांगितलं, प्रधानजी मी राणी नाही त्या अर्थी तुमच्याकडे प्रधानपद नाही, मी राणी नाही त्या अर्थी तुमच्याकडे प्रधानपद नाही. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं असेल तर. ढस ढस रडत होता प्रधान, ढस ढस रडत होता. दुःखामुळे नाही, त्याला एक लक्षात आलं, मी ज्या देवाचा अनुयायी आहे तो देव किती प्रभावशाली आहे. दुःखाची निवृत्ती किती प्रभावशाली आहे, किती प्रभावशाली देव आहे. महिना 2 महिने निघून गेले. ती सकाळी स्नान झाल्याच्या नंतर मंदिराच्या समोर एका चबुतऱ्यावर बसायची शिवाजीराव. लोक दर्शनाला आले तरी तिने चबुतरा उंच केलेला होता. त्या उंच चबुतऱ्यावर बसल्या बसल्या देव पाहत होती. संध्याकाळी देवाचं दार बंद झालं की तिथंच 2-2 तास त्याच्या रूपाचं वर्णन करीत बसायची. बघता बघता तिचा काल जवळ आला जाण्याचा आणि मृत्यूपत्र लिहिलं. मी गेल्याच्या नंतर माझी कबर न करता समाधी करा आणि जिथं भक्त दर्शन करता जातात त्या रस्त्यावर करा. 1800 पूर्वीच्या काळात शिवाजीराव एका चांद बीबी नावाच्या मुघलांच्या राणीची समाधी वृंदावनच्या मालकाच्या, हरीच्या मालकामध्ये, कृष्ण कन्हैयाच्या पंढरपुरातल्या मालकाच्या दारात, म्हणजे तोही एकच आहे, भगवान विष्णू परमात्म्याच्या दारात तिची समाधी करण्यात आली. समाधी जमीन लेवल, ना तिला पायरी ना तिला उंचवटा, काहीच नाही. मृत्यूपत्रात लिहिलं, या समाधीवर या मालकाच्या दर्शना करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पाय पडली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीची पाय. एक सांगू का तुम्हाला, अब्जावधीची प्रॉपर्टी कमवून सुद्धा बापाच्या समाधीच्या दर्शना करता काही हरामखोर जाईनच. अब्जाच्या पलीकडची प्रॉपर्टी 72च्या दुष्काळामध्ये 1 टायमाची भाकरी खाऊन ज्या आजोबानं पंजोबानं पैसे कमवले त्या आजोबाच्या दर्शना करता काही काही आपले पांचट जाईनच. हा पुरुषार्थ आहे का? हरामखोर पुरुषार्थ आहे. महाराज या देशातल्या मुघलांच्या राणीचं तिथली समाधी निघतच नाही. त्याचं कारण सांगू का? त्या मालकाची तिच्यावर कृपा आहे. कोण्या मालकाची? पंढरपुरातल्या मालकाची. कोण्या मालकाची? द्वारकेतल्या मालकाची. द्वारकेतला, वृंदावनचा, अयोध्येचा सगळं एकच आहे, भगवान विष्णू परमात्मा. महाराज त्या मुखात तितकी पावर आहे की या देशातल्या
सनातन संस्कृतीला न मानणाऱ्या कुळातली मुघलांची राणी तिनं एक बार देवाला पाहिल्याच्या नंतर इतकी प्रसन्न झाली, आज चंद्र सूर्य येतोपर्यंत तिच्या पायात समाधीवर सगळ्यांचे पाय. जाऊ द्यान केवढा योगी, जावड्यान तपी, जाऊ द्यानं सिद्ध, जाऊ द्यानं अनुरागी, पण ती निघतच नाही. त्याचं एकमेव कारण आहे, तिला एवढं सुख प्राप्त झालं, ते सुख देण्याची ताकद फक्त विटेवरच्या मालकात होती, आणि त्या मालकाकडे बघत राहिल्यामुळं चंद्र सूर्य येतोपर्यंत तिला सुखच आहे. मग या भगवंताची ताकद सनातन संस्कृतीच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा प्रसन्नता आणि सुख देतोय, आपल्याला का देणार नाही? म्हणून मालक पहिल्याकडे दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे दुःखाची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे हाताची मुख गोविंदाचे, हाताची मुख गोविंदाचे, हाताची मुख बोलत रंगने बुलबुल बुलबुला बोलत रंगने बुलबुल कसं झालं माहितीये का, यायला दिसत असल्यामुळे यायचा गन पावडर मध्ये टाइम गेला, तवरक त्यानं उचललं, तवरक त्यानं उचललं. हे आपले फॅरन लवली लावण्यातच गंग झाले विठाला. असं होत, लय सजणाऱ्या बाईच्यात पिटल्यात केस गवसते, कव्हा कांगो हातातच, चपात्यात केस, भाकरीत केस, कस ते सजत नाहीत ना जास्त. विठाला दुःखाची निवृत्ती, काय पुरुषार्थ आहे त्या मालकाचा, काय नाविन्य आहे त्या मालकाचं. महाराज, इतकी एक पापीबाई होती, कुठे साहेब, सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर चिमुकल्या लेकरांची हत्या करणं. निष्पाप असतं ते, निष्पाप. देवाच्याही पलीकडचं रूप कोणतं असेल तर लहान लेकरू, आणि त्याची हत्या करणारी एक स्त्री. द्वापार युगामध्ये गोकुळ नावाच्या पवित्र गावामध्ये तिनं प्रवेश केला. गोकुळाला पवित्र का? विश्वाच्या मालकाचं अंतःकरण आहे गोकुळ. वैकुंठवासी रामचंद्रजी डोंगरोजी महाराज म्हणायचे, गोकुळ हे अंतःकरण आहे परमेश्वराचं. का? कारण एकट्या नंद राजाकडे तिथं 9 लाख गायी होत्या. एकट्याकडं असे 9 नंद होते, 9 नंद होते, 9 एकट्याकडे 9 लाख. आणि सामान्यातल्या सामान्य माणसाकडे 14 गायी होत्या. किती पवित्र असेल. आता गायी फक्त माईकवर सांगल्या जातात. हो, गायींना पाळा, हळूच कोण चिठ्ठी द्यावा, माय लहान्याकडे. मग तुला गायीवर बोलायचा अधिकार काय सुंबळ्या? लायकी आहे का तुझी गायीवर बोलण्याची?
हातामध्ये माईक आल्याच्या नंतर इतका धर्मावर बोलतो जसा धर्म याच्या बापानं सुरू केलाय. महाराज, धर्मावर बोलण्यापेक्षा धर्माचं अनुकरण करणारी माणसं पवित्र असतात. ही टोकाची माणसं असतात. पवित्र गाव आहे ते, जिथं गायीचं वास्तव्य आहे. त्या गायीच्या पदानं पुनीत असलेलं गाव, त्या गावामध्ये एक पापीन, एक दुराचारी, तिचं नाव वासना आहे. खरं तर तिला पुतना म्हणायचं, पण वासना इथं प्रवेश केला आणि 3 महिन्याच्या आतली लेकरं ती मारत होती. शिवाजीराव इतकी पापी होती. 3 महिन्याच्या आतल्या लेकराला काय कळतंय? फक्त पाचती म्हणून आई कळती आणि आल्हादी घेते म्हणून आजी आणि आजोबा कळते. याच्या व्यतिरिक्त लेकराला, 3 महिन्याच्या लेकराला मामा, काका, मावशी हे नातं कळत नसते. आल्हादी घेती म्हणून आजी, सावकाश फिरायला नेतेत म्हणून आजोबा, आणि भूक लागल्यावर पाचती म्हणून माय. याच्या व्यतिरिक्त नातच कळत नाही 3 महिन्याच्या लेकराला. पण त्या 3 महिन्याची लेकरं मारत होती. भगवंताच्या लक्षात आलं, किती पाप करते ग. दुःखाची निवृत्ती सांगते, किती पाप करते, किती पाप करते. आणि भगवंतानं पाळण्यामध्ये बलराम दादाचा अंगठा तोंडानं दाबला. पाळण्यामध्ये 2 लेकरं होती. संकर्षण भगवान म्हणजे बलराम दादा आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे विटेवरचे मालक, दोघं एकाच पाळण्यात. मला वाटतं तो पाळणा चांगल्या सुताराने केलेला असावा. तुमच्या दुकानातही तसेच ठोस जा. जसं गिरायक असेल तसं यायला पेरावं लागतं. यायच्या दुकानातला एक पाळणा लेकरू कडीला गेलं, लेकरू खालीन पाळणा बारीक होता, बारीक दांडायचा अशा. ते कडीला लेकरू गेलं, ते झालं पालत. लोकायला काय काय ऍडजस्ट करावं वाटतं काय माहित. लेकरू मोठं झालं की पाळणा मुडपीला पलंगाच्या खाली, ते मुडपीता येत नाही, ते वरी टांगावं लागतो हलकडीला. असा पाळणा होता. कलाकुसर कशी असेल. मी एक पाळणा पाहिला लालाची. त्या पाळण्याला लाकडाची घुंगरं होते. शिवाजीराव कसे कोरले असतील त्या काळातल्या कारागिरानं. गोल अशा प्रकारचा बिंब केला, त्याला मधनं कापला, आतून कोरला आणि मध्ये घुंगरं टाकली आणि पुन्हा पॅक करून घेतलं लाकूड. पाळणा हल्ल्याबरोबर घुंगरं वाजत होते. 500-500 डोळ्यानं पाहिले तरी दिसत नव्हते ना आवाज घुंगराचा कानाला येत होता. काय कला असेल, काय कौशल्य असेल, काय काय विश्वकर्मा महाराजांची कृपा असेल. अशा पाळण्यामध्ये 2 देवता, भगवान शेष म्हणजे बलराम दादा आणि विष्णू परमात्मा म्हणजे कृष्ण परमात्मा झोपलेले. भगवान फिरले. कृष्ण परमात्म्याने बलराम दादाच्या पायाकडं डोकं केलं शिवाजीराव, आणि बलराम दादाच्या पायाचा अंगठा, दात नव्हते देवाला त्यावेळेला, असा दाबला. गोकुळ हल्ल्या गेलं आणि 301वा नंबर नंदराजाच्या घराचा लागला. आपण मग त्याच गाव फिरलं. हो, ग्रामसेवकला कळालंच नाही, दप्तर त्याच्याच बागला. सखाराम तात्याच्या बाजूला अंशीराम तात्याचं घर होतं आणि इथं देवराव तात्याचं आलंच कस काय. अरे गावच फिरलं, दप्तर नाही फिरलं, गाव फिरलं. गाव दप्तर जागच्या जाग्यावरच, नम्र फम्र मग नंतर बदलले. बंद गोकुळ फिरलं. एक जण म्हणले असं कसं शक्य, 7व्या अवतारातही असं फिरलं, 7व्या अवतारात पण असं फिरलं. पण फरक इतका आहे, 8व्या अवतारात अंगठा तोंडानं दाबला छोटे साहेब आणि 8व्या अवतारात अंगठा पायानं दाबला टाचानं. फरक एक होता. बलराम दादा वयानं ज्येष्ठ होते वकील साहेब, म्हणून मोठ्या भावाचा अंगठा पायानं दाबायचा नाही. कृष्ण परमात्मा वयानं लहान होते, याच्याकरता तोंडानं दाबला सरपंच. आणि 8व्या अवतारात शेष वयानं लहान होते लक्ष्मण, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र मोठे होते म्हणून पायानं अंगठा दाबला. कधी कधी कोणाला मारायच्या वेळेस यांनी सांगू द्या. किती महाराज मेल्या सुधरतान. हा, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला, दम नाही शिवपुराणाला. तुमचं ऐकीनं कसं आहे माहितीये का, 1, 2 आणि 3 आमच्या डोंबल्यावर पाकिट टाकतात आणि तुम्ही अशीच यशनी तुटलेली बैल कोणाच्या मकाच्या बिट्या खाय. कवा सुधरायचं तुम्ही. कधी कधी कशाला बी नका टाळ्या वाजी जाऊ. तुमच्याच अंगावर दगड टाकले, हे टाळ्या वाजवले, एवढपटपणाच झाला नाही. विठाला वालीला मारण्यासाठी. वालीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ होती आणि वालीला वरदान होतं, हे 7 कोपऱ्यातली 7 झाडं कोणी एका बाणात पाडीन त्याच्या हातानं मृत्यू. आता ही सगळी खांब कशी पडतील बरी एका बाणात मंडपाची. हे सगळी पडतील. इथून बाण मारला तर संधीची तिकडे निघन. आणि झाडं काय तशी एका रेषेत होते काय, ते काय लावलेली थोडीच होती. मग भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी लक्ष्मणजीचा अंगठा दाबला की अवतार शेषाचा हल्लीन मान. 7 ताराची झाडे तवे काढिला चंद्राकृती बाण,
चंद्राकृतीचा बाण काढला आणि सप 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 साती ताराची झाडं मोडली, त्यावेळेला वालीचा मृत्यू. आणि आज वासना संपवायची म्हणून बलराम दादाचा अंगठा दाबलाय पाय तोंडाने. फिरलं गोकुळ, आतमध्ये प्रवेश केला. दिसायला सुंदर आहे शिवाजीराव, वरून वरून दिसायला सुंदर आहे. आणि साधकाची अवस्था कशी असते माहितीये का? ते दिसायला साधे आतून सुंदर. दिसायला साधे आतून सुंदर. दोन बायकांच्या बाबतीत सांगतो. मागच्या क्रतात्रेता अवतारात एक माऊली होऊन गेली, तिचं नाव शबरी. ही वरून दिसायला साधी पण आतमध्ये सुंदर. आणि 8व्या अवतारातली वरून दिसायला सुंदर आणि आतमध्ये गर्दाच होता. तिचं नाव पुतना. आतमध्ये गर्दा आणि वरून सुंदर. शबरी वरून दिसायला साधी पण आतमध्ये निर्मळ. इथं घेतली, तिचे येणे जाणे खुंटले. आणि ही वरून दिसायला सुंदर होती ना आतमध्ये गर्दा, शोषून मारली. विठाला मी नेहमी सांगत असतो, आपला संप्रदाय देखाव्याला किंमत देणारा नाही, देखाव्याला मानणारी हरामखोर याच्यात आलेत. हा भाग सोडून द्या. आपला संप्रदाय कर्तव्याला मानतो, देखाव्याला नाही. आपला संप्रदायात नाही, भारत देशाची परंपरा, महाराष्ट्रातली इतकी गोड परंपरा आहे, सत्यवादालाच मानणारी माणसं आहेत. जेवारी कळतील तुम्हाला? जेवारी, जेवारी वकील साहेब, तर जेवारीचे 2 नमुने असतात. जात नाही सांगायला. जेवारीच्या ताटाचे 2 नमुने. जिला कणीस येते त्याला परिपूर्ण जेवारी, आणि जेवारी पूर्ण वाहडी पण कणीस येत नाही तिला बांड जेवारी म्हणते. हेच म्हणतात ना तुमच्याकडे? नाही, तुम्हाला कसं कळणार? ते साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला ज्ञान नसते, आपण किती साखर खावा काय खावा कसं कळन तुम्हाला? उगच आता भयाला विचारलं, ते यांच्याच गोळ्या संपल्यात, मला कसं विचारता येईल, आहे का नाही? पण बाकीच्यांना माहिती आहे, ज्या ज्वारीच्या ताटाला कणीस येत नाही त्याला बांड म्हणतात. बरोबर आहे तुमच्याकडे का? काय म्हणतात तुमच्याकडे? हा वांज. हा जरा शब्द कठीण आहे जरा ते. हा पण बांड हा शब्द पुराणातला शब्द आहे. वांज शब्द हा दुसऱ्याला लागू शकतोय, बांध लागू शकत नाही. विठाला विठाला. एक सांगू का? जरा तुमच्या भाषेत बोलतो. जरा वांज ज्वारीचं ताट फक्त बायला पुरतं चांगलं. तुम्हाला ज्वारी भेटन का शिवाजीराव? नाही. आणि निसवलेलं ताट सृष्टीकरता चांगलं, बैलासाठी चांगलं, आणि कालांतरानं जर वाळून ठेवलं तर पुन्हा डबल पेरायच्या लाटी बी चांगलं. म्हणून आपल्या संप्रदायात पूर्ण गोष्टीला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही. साक्षात्काराला किंमत आहे, प्रत्यक्ष गोष्टीला किंमत आहे, देखावा नाही. देखावा तर सिनेमातले लोक पण दाखवतात. सिनेमात काही नट महाराज होते, काही नट महाराजाचं पार्ट घेतात, आणि दुसऱ्या नाटकात गेल्यावर ढवळ्या लिंबाची ऍडव्हर्टाईज करतात. ढवळे लिंब कळाले ना तुम्हाला? बाय कळाले की ढवळे लिंब? कोंबडीचे अंडे. विठाला विठाला. सगळं कळणं गरजेचं आहे बापू. हळूहळू कासरे तुमच्या बी हातात येणार आहेत. हो, पक्के मनगट झाले पाहिजे ना. विठाला विठाला. कर्तव्याला किंमत आहे. पुतणीचा देखावा आहे, आतमध्ये प्रवेश केला आणि जग देखाव्याला भुलते. बरं, देखाव्याला भुलते. तुम्हाला एक माहिती आहे का? देखाव्याला भुलणाऱ्या लोकांचीच गर्दीत पाकिट जाते. गर्दीत कोणाची पाकिट जातात माहिती का? देखाव्याला भुलले. आता उदाहरणार्थ हे महाराज आहेत, पण चोरानं महाराजाचं सोंग घेतलंय. मला वाटतं जय हरी महाराज या जवळ घेतलं, नंतर कळालं महाराज नव्हतं रे, महाराज नव्हतं रे. आणि बोलते का नाही? तुम्हाला नाही म्हणालो की हो? आता सगळे लोक म्हणते तुमच्याकडे कसं काय बोट केलं? माणसं लय चालूचे उचले झाले. तो देखाव्याला किंमत आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? आता काही काही जाणकार शेतकरी असतील त्या सोडून बरीच विकणारी माणसं इतकी चालू आहे, तर मसड जर विकायची असेल तर बिबी माहितीत ना? काळे गोटी बिबी बिबी, त्याचं तेल असं हाताला काढून जर लावलं तर कोण्याच ब्युटी पार्लर मध्ये जायचं काम नाही. लय चेहरा सुंदर होतो त्यानं. असंच का सरपंच? नाही, खराब होईन चेहरा. आणि त्या बिब्याचं तेल शिवाजीराव
असे गौऱ्या पेटवायचे आणि त्याच्यावरती 10-5 बिबे टाकायचे आणि म्हशीच्या आणि गाईच्या कासाला वाफारा द्याला की चिलिमभर दूध नसलं तरी कास अशी पोहती. आणि माझ्यासारखं येडपट म्हणतो बापरे काय दूध असं. टेम्पूट टाकून मसड घरी नेली आणि घरी गेल्यावर अभिषेकापुरतं पण दूध नाही वकील साहेब. आणि मग पपेश माय म्हणली तुम्हाला अक्कलच नाही, तुम्ही बिना दुधाची मसड दुधाची म्हणून आणली. अगं कास पाहिनं केवढी, ती म्हणली एवढीच झाली, काल मोठी होती बिब्याच्या वाफाऱ्यानं. मग वरचा फक्त चालूपणा होता, त्याच्यात दूध नव्हतं. आणि चालूपणाला भुलणारी माणसं अपयशी ठरत असतात. विठाला महाराज सौंदर्य लतिका देखणी, अंगावर डागडागिने, समर्थाम परिभाषायो नित्यम कलसूत्रेषु समर्थाम नारी भवायाम पुनितो भय राजा श्रेहू. फार मोठ्या घरची असावी अशी भावना झाली आणि आतमध्ये प्रवेश दिला. मध्ये प्रवेश दिल्याच्या नंतर मारण्यासाठी आली. विश्वाच्या मालकाला हातात घेतलं आणि गायीच्या गोठ्यात प्रवेश केला. गायी 9 लाख होत्या, त्यावरती गोठा किती मोठा असेल कल्पना करा. 9 लाख गायी आहेत, त्यावरती जमीन किती असेल याची कल्पना करा. आणि एवढ्या गायी सांभाळायची ताकद असेल, त्यावरती श्रीमंती किती असेल. आणि श्रीमंती म्हणण्यापेक्षा कर्तव्याची धुरा किती मोठी असेल. आणि ज्याच्याकडे कर्तव्याची धुरा मोठी असते ना शिवाजीराव, त्याला लक्ष्मी माळ घालीत असते. देशामध्ये व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं जास्त हरामखोर असतात, आळशी माणसं घातक असतात. वकील साहेब, व्यसनी माणूस हा पैसे असल्याच्या नंतर व्यसन करील. शिवाजीराव, पैसे असल्याच्या नंतर व्यसन करील, पण आळशी माणसं व्यसन न करता संपत्ती संपू शकतात. व्यसन न करता. आपण मराठवाड्यात येतो, आपल्यावर राज्य निजामाचं होतं. निजामानं 17 आळशांचे फोटो लावले होते आणि त्या सगळ्या फोटोवर असा पडदा लावला होता. तर त्याला तिथल्या पत्रकाराने निजामाला विचारलं, हे 17 तसबिरी येतात, हे आळशाच्या येतात, मग वरून कपडा का लावला? यायचे थोत्र चांगल्याला दिसूच नाही. म्हणजे निजाम पण इतका हुशार होता. सुबह सुबह नाही देखना बोले उनका चेहरा. हो, हे दिवसभर काम करणारा माणूस सुद्धा जांभळ्यात देतो. त्याच्यातलं एक जांभळी खालचं आळशी होतं. त्याचे ठरलेले होते ते मुद्दाम, आता आहेत का नाही काय माहित, पण मी इतिहासात ऐकलं. जांभळी खालचा आळशी झोपला, जांभळं खाव वाटायले, भवताल पडलेत, पण उचलून खाणारच नाही, फक्त तोंड वाशिलं. वाऱ्यानं जर पडलं तरच खाच. काय आळशी, त्याला जांभूळ आळशी म्हणायचं. हो, ते पण तिथं ठेवलं होतं. असे 17 आळशी होते. सगळ्यात मोठी घात. काही काही माणसाकडे संपत्त्या प्रचंड, व्यसन नाही, पत्ते नाही, दारू नाही, जुगार नाही, गांजा नाही, मटका नाही, काही नाही वकील साहेब, पण संपत्ती खसखशीच्या पोत्याला छिद्र पडल्या कुठं पडली पाहतात नाही. तसं आळशी लोकांची संपत्ती. आतापर्यंत जी लोक कर्तव्य अंक गाठतात का, ती माणसं जीवाचं रान करणारी असतात, इतकं लक्षात ठेवा. ती जीवाचं रान. मग राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, तुमचं न्याय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कुठलं बी शेती क्षेत्र असेल, हे कुठलंही क्षेत्र असू द्या, कर्तव्य जो जोपास, ज्याचा कर्तव्य अंक मोठा आहे त्याचा लक्ष्मीचा अंक सुद्धा मोठा असतो. आणि प्रारब्ध मग कधी कधी पकडायचं असतंय. सगळं करून जर आपल्याला प्रारब्ध आपली काही प्रगती होत नसेल तर मग तिथं कपाळावर बोट टाकायचं. आता तुमच्या गावाचे हे खेटूंचं ढेल आहे ना, याच्यात जर मका पेरली आणि ह्या कोपऱ्यात जर कुंपण नाही केलं तर कोणाच्या गाई मिठ्या खात्याल का नाही? तुम्ही जितक्या श्रद्धेनं मका पेरली तितक्या श्रद्धेने इथं कुंपण पण करावं लागेल. नाही तर उगत म्हणताना खाल्ली नशिबात नव्हती, तसं कसं सुंबळ्या? कुंपण करावं लागेल. कुंपण या शब्दाचा अर्थ कर्तव्य. आणि सगळं करून जर आजारानं जर मका जात असेल तर मग प्रारब्धाचा दोष आहे. विठाला एक सांगू का तुम्हाला, एक सोपा सिद्धांत सांगतो तुमच्या राजकीय क्षेत्रातला. रक्ताच्या नात्यातली लग्न सुद्धा काही काही लोकांना उन्हामुळे टाळले. लालाजी, उन्हामुळे टाळले. पण कधी कधी या 15 दिवसात साहेबाला, कधी तुम्हाला 20-20 लग्नाला भेट द्यावं लागले असेल. 20-20 लग्नाला. महाराज, हा समाजाशी निगडीत असलेला संघर्ष आहे. मग तिथे वेळेला जेवण नसेल, एखाद्या लग्नात जेवण केलं असेल, एखाद्या लग्नात पाणी पिलं असेल, एखाद्या कोणी लग्नाघरी चहा पिला असेल, सारखं 20-20 लग्न, 20-20 लग्न. मला 8-8 आहेर असताना मी एक बी नाही केलं. येतील म्हणलं नंतर आहेर, ते का घालणार आहेत का? त्याच्या घरी धोतर नसताना कोणीच नाही. आपल्याला येणारच आहेत ते आहेर, काय ताण नाही घ्यायचा.
पण मी माझ्या क्षेत्रात निगडीत आहे. मी अजून एकही तारीख मिस केलेली नाही. 28 वर्षात महाराष्ट्रात सांगायचंच नाही गिरगावकर आला नाही. हा पुढच्याच चुकला असेल त्याला मी काय करीन. तुम्ही आता कुठं चिटकीता, मी का पत्रिका आहे का एसटीच्या मागून चिटकवायला नाही. पण मी कधीच नाही तारीख एकदा दिली का याच्यात निगडीत. तसं तुमच्या क्षेत्रामध्ये किती किती याविरत. आता सप्त्याचे काल असतात तर तुम्ही कुठं काल्याला जाता, कुठं 7व्या कीर्तनाला, कुठं आदल्या दिवशी, कुठं भेटी तुमच्या असतातच. म्हणजे जी माणसं संघर्षात सारखा असं जुटून राहतात का त्या माणसाला लक्ष्मी सुद्धा माळ घालते. लक्ष्मी या शब्दाचा अर्थ आदर. विठाला विठाला. म्हणून कृषी क्षेत्रातल्या लोकांनी नंदराजाचा आदर्श घ्यायचा. नंदराजाचा आदर्श घ्यायचा ज्याच्या इथे लक्ष्मीचा पती आलाय, ज्याच्याकडे जगाचा बाप लक्ष्मीचा पती आलाय, तरी ते 9 लाख गायीचं संगोपन करत होते. म्हणून चंद्र सूर्य येतोपर्यंत पुराणात नाव आहे. आपल्या संस्कृतीमध्ये कर्तव्याला किंमत आहे. योग असा आला, तिने भगवंताला घेतला आणि गायीच्या गोठ्यात गेली. दुःखाची निवृत्ती सांगते. आणि तिने देवाकडे पाहिलं. पाहण्याचे 2 टप्पे आहेत. डोळे जरी 2 असतील ना, पण पाहणं 4 पद्धतीनं पाहायचं. 4 पद्धतीने. एक येडपट होतं शिवाजीराव, त्यानं ह्या खिशात डायरीच्या पुढून 500-500च्या बायकून लोकांचं रान खुरपिलेल्या 3 नोटा ठेवल्या. येडगळ होतं ना, फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. भिकार चोट ना, फुगीर सोसायटीचा अध्यक्ष भिकार चोट होतं. डायरीच्या पुढून नोटा ठेवल्या. डायरीच्या पुढून नोटा. हात द्याला दुसऱ्याच्यात मोटरसायकलला. ब्रेकरवर गाडी आदळली. 3ही नोटा 500च्या खाली पडल्या. 3ही नोटा 500च्या खाली पडल्या. पहिल्या क्रमांकाला तुमची गाडी, दुसऱ्या क्रमांकाला माझी गाडी, तिसऱ्या क्रमांकाला वकील साहेबाची गाडी, चौथ्या क्रमांकाला व्यापाऱ्याची गाडी, वकिलाच्या 4-2 गाड्या, सरपंचाच्या 4-2 गाड्या. सगळ्यांना 500-500च्या 3ही नोटा पाहिल्या. पण रस्त्याच्या कडीला बायका खुरपीत होत्या. आता नोटा 500च्या रस्त्यावर 3 पडल्या. आता तुम्हालाही दिसल्या. पण तुमच्या एकच लक्षात आलं, एक डोळे म्हणते 500च्या 3 नोटा येतात. एका डोळ्याची दृष्टी. पण दुसऱ्या डोळ्याची दृष्टी एकच सांगते, मी राजकीय क्षेत्रातला व्यक्ती आहे. भगवंतानं आपल्याला काही कमी नाही केलं. ह्या खुरपिनार बायानं जर पाहिलं तर ते म्हणते, बाई गाडी थांबून 3 नोटा घेतल्या ग. हीच व्यापाऱ्याची अवस्था, हीच वकिलाची अवस्था, हीच परमार्थिकाची अवस्था. मन 2 आहेत. एक मन म्हणते नोटा सोडायच्या कशा, आपण का चोरी थोडं करायला होतं. पण एक मन म्हणते नको बाबा, काय आपल्याला देवानं काही कमी केलं नाही, नको. अशा 2 मनानं पाहत होती. एक मनानं असं देवाकडे पाहिलं, काय साजरे रे, काय गोजरे रे, काय सुंदर दिसतंय रे. पाहिली या वेद लावी, वेद लागली तितकी आवड निर्माण झाली की जीवात चढला तो रूप. इतकं जीवात चढलं. रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकर आकार. इतकं सुंदर देव होता. अंतकरणात बसला. पण एक मन होतं, यानं माझ्या बापाला मातीत घातले. हा एकेकाळी वामन होता. हाच 8व्या अवतारातला कन्हैया एकेकाळी वामन होता. आणि ही जी पुतना आहे का, हिचं नाव होतं रत्नमाला. ही राजा बळीची कन्या होती. माझ्या बापाला ज्यानं मातीत घातले, बेट्याला वाचूच देणार नाही. एक मन. आणि एक मन म्हणते काय सुंदर दिसते. आपल्याला सुद्धा 2 मन. 500च्या 3 नोटा आहेत गडे. एक मन म्हणलं का नाही. पण नको बापा, आपल्याला काय कमी केलंय, हे चांगलं मन आहे. पण 500च्या नोटा सोडा वाटत नाही, हे वाईट मन आहे. रूप सुंदर आहे, अंतकरणात बसले, चांगलं मन आहे. पण माझ्या बापाला बाताळात घातलंय, मी याला संपवणार, हे वाईट मन आहे. चांगल्या मनानं पाहिलं आणि मग डोळे झाकले. वाईट मनानं त्याच्याकडे पाहायची ताकदच नव्हती. कारण त्याच्याकडे कशी बघायची ताकद आहे. पुराणामध्ये श्रीमद भागवतात वर्णन आलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हातात घेतल्याच्या नंतर पुतणीनं त्याच्याकडे पाहिलंच नाही. कारण हिनं जर त्याच्याकडे पाहिलं असतं, त्यानं हिच्याकडे पाहिलं असतं तर जळून राग झाली असती. म्हणून पाहिलंच नाही. देवानं पण तिच्याकडे पाहिलं नाही. देवानं पण पाहिलं नाही. न पाहण्याचं कारण सांगू का. आता ही वात्सल्याच्या स्वरूपात आली. हिचं मी एकदा स्तनपान करीन असं मागे हिला वचन दिलेलं होतं. आणि आपण जर क्रोधी भावनेने हिच्याकडे बघितलं तर ही जळून जाईल, म्हणून पाहिलं नाही.
आणि दुसरं एक कारण होतं, कडू वस्तू पेत असताना डोळेच झाकतात माणसं. एक विशिष्ट प्रकारचं पाणी आहे, ते असं सरळ सरळ पाण्यावानी पितच नाहीत माणसं. आपण काही पेलं नाही, पण पिणारे पाहिले असं कसनस तोंड करते, जसा बुक्का हाणलाय कोणी पाठी, तरी पण पेतेतच. वा वा, चांगली सम कळती. आणि त्याच्यासाठी सम दिली हे राजा विठाला. विष कडवट आहे याच्याकरता डोळे झाकले, हृदयाला लावलं, भगवंतानं विष प्राशन केलं. महाराज ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर शिवजीचं विष शमन होत आहे, त्याला विष काय करतंय? शिवजीने विष शमन करण्यासाठी कोणाचं नाव घेतलं? श्रीराम जय राम जय जय राम जय महादेव शिव हळहळे तापला रामनामे शीतल. महाराज ज्या शिवजीने विष प्राशन केल्याच्या नंतर, या प्रभूचं भजन केल्याच्या नंतर विष शमन होतंय, त्याला विष काय करणार आहे? त्याने विषही पिऊन टाकलं. विष पेल्याच्या नंतर प्राण वेदले. मुंच शब्द हा संस्कृत आहे. मुंच म्हणजे सोड. भगवंतानं सांगितलं, माय मी आयुष्यात कोणालाही पकडलेलं नाही, मला जाणून बुजून तू पकडलंस या अर्थी तुला शेवटपर्यंत सोडणार नाही. खरं तिचा शेवट केला, पार्थिव पडलं. उद्धाराची ताकद बघा. चांगल्या गोष्टी करत असताना, मनात नसताना जरी चांगली गोष्ट झाली तरी त्याचा फायदा तुम्हाला आहेच, त्याचा लाभ तुम्हाला आहेच. लाभ आहेच, लाभ आहेच. चक्कर येऊन मंदिराच्या दारात पडलाय. चक्कर आली, उन्हानं भोय आली, जेवण नव्हती, उपास धरला होता, 7-8 दिवसाचा उपास होता, नुसता साबुदानाच खाऊ लागली. लय येडे बायका आपल्या, यायला कोण्या महाराजानं शिकिले काय माहित. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या तुम्ही फुटक्या कानाच्या, नका ऐका जाऊ कोणाचं. आपल्या संप्रदायात फक्त 29 उपास सांगितले, नका मरू. आपल्या बायका शिवाजीराव व्यसनी नाहीत, पण आजारी जास्त पडतात. याचं एकमेव कारण आहे, ह्या नालायकानं सांगितलेले उपास धरतात. नालायकाने, मूर्खानं सांगितलेले उपास धरतात. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेली उपास धरा, भडव्यांनी सांगितलेली उपास धरू नका. काही लाभ नाही तुम्हाला त्याच्यात, काही लाभ नाही. अशा काही बी उपासानं जर माणूस मोठा झाला असता, श्रीमंत झाला असता ना शिवाजीराव, तर बऱ्यापैकी लोकांनी 20 दिवस घरात बसूनच उपास धरले असते. चलो पैशाचा पाईपलाईन आपल्या. अशी काही मूर्ख माणसं आहेत की ते जनावराला सकाळी चारा टाकतात की दुसऱ्या दिवशी टाकतात, मग बैलाला उपास नाही का? मग बैलाला तर विमानी आलं पाहिजे होतं वकील साहेब. असं नाही होऊ शकत. काही पण नाही धरायचे. 24 एकादशी असावा, 15 दिवसाला एक एकादश धरायची माझ्या माईनं, आणि आठवड्याला एक सोमवार धरायचा. ते एक टाइम जेवण, तो एक टाइम जेवण, भाजी पोळी भात भाकरी काय असेल कचून एक टाइम खायचं, दुपारी 12च्या नंतर खायचं. याचं नाव उपवास आहे. पण सोमवार धरायचं नाही, चतुर्थी धरायची, बापाच्या थोतरीत आणायचं, पोरग खांद्यावर घ्यायचं. कोणता न्याय? सोमवार कोणाचा उपवास आहे? शिवजींचा. आणि चतुर्थी कोणाची उपवास आहे? हा, म्हणजे बापाला फेकून दिलं आणि पोराला खांद्यावर घेतलं. ते काय गोळ्या संपलेलं पोरग आहे का? ते तुमचं आमचं पोरग आहे का? त्या पोरानं रावणाला संपिलंय. रावण फार मोठा होता शिवाजीराव. त्याची एक चौकट टिकल्यावर 13 बऱ्या खासदार, गुणिले 7 कोटी. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. इतका मोठा श्रीमंत रावण. पण त्याच्या इथं 9 ग्रह पालथे होते. काल शनी जन्म झाला, 13 वर्षाच्या नंतर कालची अमावस्या, शनिवार, शनींचा जन्म आणि अमावस्या, 13 वर्षाच्या नंतर कारचा पूर्वकाळ. तो शनिदेव मारुतीरायाकडे दर्शनाला गेले. मारुतीरायाकडे दर्शनाला गेले, सांगितलं बाबा आम्हाला मुक्त कराय, पाठीवर पाय द्यायले. मारुतीरायाने सांगितलं तुम्ही भगवान गणेशाला बोलवा,
ते तुमचा उद्धार करतील. आणि गणेशानं एकाच सोंडीनं शनी सोयीसा केला. आणि शनी ज्या दिवशी सोयीसा झाला त्या दिवशी रावणाची उलटी मोजणी सुरू झाली. साधे भगवान गणेशाची ताकद, आपल्या आईला रावणाच्या तडाख्यातून सोडण्याची ताकद ज्या गणेशाची, तो गणेश बापाचा अपमान कसे करू देतील? मला असं वाटते भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. गुण काय कोणाला? कशा करता कीर्तन ऐकायचे? आम्हाला श्रीमंत करण्यासाठी, यांना श्रीमंत करण्यासाठी, यांना श्रीमंत करण्यासाठी. कशा? विचाराचं भंजन झालं पाहिजे, मनाचं भंजन झालं पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन असते. मनानं घोडे नाही दामटायचे काही पण. आपला संप्रदाय अंधश्रद्धेचा नाही, आपला संप्रदाय चमत्काराचा नाही, आपला संप्रदाय श्रद्धेचा आहे, साक्षात्काराचा आहे. विठाला तुम्हाला असं कधी ऐकायला भेटलं का हो? आपल्या सनातनी संप्रदायातल्या लोकांनी कोरड्या विहिरीला पाणी लावलं असेल, आपल्या संप्रदायाचा साक्षात्कार आहे बरं का. आपल्या संप्रदायात भोपळे फळड्या गहू निघले असतील, तुकोबारायचा संप्रदाय. आपल्या संप्रदायात प्रसाद तयार केला असेल, आपला संप्रदाय. पण आपल्या संप्रदायात पैशाची बंडल तयार केलेला महाराज सापडा का तुम्हाला? हे हरामखोर लोकांचे महाराज आहेत. विठाला विठाला. एका मुघलानं कापलेली गाय जिवंत केली नामदेवरायानं, साक्षात्कार. कोरड्या विहिरीला उत्तर भारतात पाणी आणलं, ज्ञानोबरायचा पुरुषार्थ आहे, साक्षात्कार आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, साक्षात्कार आहे. शिवजी कासाराचा मुलगा कीर्तनात उठवला, साक्षात्कार आहे. आणि बाकीचे चमत्कार असते भिकारचोट देवायची, जे स्वतःच्या पोटा करता भीक मागायलेत का, हे भीक मागे देवायचे. भक्त सुद्धा भीक मागे. विठाला विठाला. हृदयाशी लावलं देवाने सांगितलं, पुतणी मी काही तुला आमंत्रित केलं नव्हतं, शोषून मारली. प्रसंग आहे का, ज्या वेळेला पुतणीचं शरीर पेटून दिलं त्यावेळेला त्याच्यातून बावनिया चंदनाचा सुगंध येत होता. स्पर्श कोणाचा? विश्वाच्या बापाचा स्पर्श, जगाच्या मालकाचा स्पर्श. काय ताकद आहे स्पर्शात, काय सेन्स असतील. काही संस्थेंनी आळंदीतल्या मालकांची समाधी खोटी असं सिद्ध करायचं ठरवलं. आळंदीतल्या मालकांची समाधी खोटी आहे असं सिद्ध करायचं ठरवलं. आणा मशीनच बंद पडल्या, शेल जळाले, बॅटऱ्या जळाल्या. ते मशीन धारणाऱ्याचे हात थरथर कापू लागले. का? भक्तीचे सेन्स आहेत, भक्तीचे सेन्स आहेत. महाराज पांडुरंगाच्या प्रतिमेमध्ये काय पावर आहे सांगू तुम्हाला. 20 जाऊ द्या, तुमच्या माझ्यासारख्याला, तुम्हाला मला, तुम्हाला जरा पटकन दर्शन होते, आपल्या ढवळ्या कपड्यावाल्याशी वशिला असतो, आपला वशिला असतो, आपल्याला पटकन दर्शन देते, मला सुद्धा. पण सर्वसामान्य माणूस 20 तास रांगेत लागतो. 20 तासाची काय परेशानी असेल वकील साहेब. पण 20 तासाच्या नंतर गरुड खांबापाशी आल्याच्या नंतर 20 सलाईन इतकी ताकद भेटती. त्या मूर्तीतली ताकद आहे, त्या चेहऱ्यातली ताकद आहे. हे साक्षात्कारी देव आपले इथं, हे साक्षात्कारी देव आपले, हे साक्षात्कारी देव. एक लक्षात घ्या माझ्या माहिती, भगवान शिवजीला एका व्यक्तीनं चिताभस्म समर्पित केलं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. हे तुम्ही मग ऐकून उद्या सुरू करताना कान वेगळीच येत न, महाराजांनी सांगितलं की लगेच मनी वावायला सुरू. हो, तो धीवर होता, त्याची ताकद वेगळी होती. त्यानं तुम्हाला भस्म समर्पित करायचं ना, तर गाय शेण पडत असताना हातावर झेलायचं, हातावर झेललेलं शेण ताटात टाकायचं, ताटातच वाळवायचं, ताटातच पेटवायचं, एखाद्या डब्यात ठेवायचं, त्याला मातीचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. जगातलं सर्वात मोठं भस्म लोमशांचा पुरावा, मुनिश्री लोमशांचा पुरावा. जगात तितकं भस्म श्रेष्ठच नाही. गायीचं शेण जमिनीचा स्पर्श न होता हातावर झेलणे, एखाद्या धातूच्या पात्रात वाळवणे आणि धातूच्या पात्रातच जाळणे आणि एखाद्या धातूच्या पात्राच्याच पात्रात ठेवणे आणि ते भगवान शिवजीला समर्पित करणे, कपाळाला लावणे. या भस्मासारखं भस्म जगात तेजस्वी कोणतंच नाही. मुनिश्री लोमशांचा पुरुषार्थ. आणि या भस्माच्या ताकदीनं जळालेली बायको जिवंत व्हा, माझ्या शिवजींचा पुरुषार्थ आहे. असा दाखवा बरं भंगिऱ्या महाराजांमध्ये असा पुरुषार्थ कसं शक्य येते. पण तुमचे पाप उदयाला आलेले, 10 जन्माचं तुमचं पाप याच्या करता तुम्हाला हे नालायक भेटते. विठाला विठाला. महाराज प्रेत पेटून दिल्याच्या नंतर सुगंध येत होता, दिव्य देह निघला.
दिव्य देहास फिरत होता, गुंजार घालत होता. कमळाच्या फुलावर, एखाद्या फुलावर मधमाशी किंवा एखादा भोंगा शिवाजीराव जसा भ्रमण करतो तसा पुतणेचा जीव भ्रमण करत होता. आणि तेवढ्या अवकाशात विश्वाच्या मालकानं सांगितलं, अरे हिला अमक्या लोकात घेऊन जा आणि तिथली ती खुर्ची देऊन टाका. 4 खुर्च्यापैकी एक खुर्ची देऊन टाकली. त्या खुर्चीचं नाव आहे सायुज्यता नावाची खुर्ची. सायुज्यता नावाचं मारायला आलती हो देवाला, मारायला आलती. पण एका मनानं शिवाजीराव प्रसन्नपणानं त्याचा चेहरा पाहिला. तितक्या पाहण्यात इतकं पुण्य झालं. मारायला आलेली पुतना वासना पुतना, पण सायुज्यता नावाच्या खुर्चीवर बसली. ही फक्त त्याचा चेहरा पाहण्याची ताकद आहे. म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, दुःखाचे निरोध